हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी व्लॉग. काल रात्रीच मी साबुदाणा भिजत घातला होता. म्हटलं उद्या महाशिवरात्री आहे तर आपण साबुदाणा खिचडी बनवूया, भगर, त्यानंतर बटाटा वगैरे असं बनवणार होते. पण असं झालं की सकाळी कुणाल मंदिरात गेला होता, त्यावेळेस साबुदाणा खिचडीचा प्रसाद वाटत होते. तो साबुदाणा घेऊन घरी आला, मग आम्ही तेच खाल्लं होतं. मग म्हटलं आता खिचडी खाण्याची तर इच्छा नाही आहे. मग अचानक म्हटलं वडेच बनवावेत. घरात बटाटे तर होतेच, पटकन शिजायला टाकले. रात्री भिजवलेला साबुदाणा एका भांड्यामध्ये काढला, त्याच्यामध्ये मॅश केलेला बटाटा टाकला, शेंगदाण्याचा कूट, मिरची आणि जिरं टाकलं, मीठ टाकलं, छान मिक्स करून घेतलं. हाताला तेल लावून छान छोटे छोटे असे टिक्कीचा शेप दिला, कारण की गोल जर शेप दिला तर ते तेलात जाऊन ना वडे हमखास फुटतात. माझ्यासोबत 2-3 वेळेस असं झालं होतं, त्यामुळे मी असं त्याला टिक्कीसारखा शेप देते, जेणेकरून ते छान भाजले पण जातात आतपर्यंत. मीडियम गॅसवर त्याला छान फ्राय करून घेतले, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आणि उपवास तर नव्हता, मग आज मी रायता पण बनवणार होते, कारण की इच्छा होत असते, म्हणजे आम्ही उपवास तर नाही करत पण इच्छा होत असते नेहमी खायची, म्हणून मग म्हटलं बनवूयात. असं काही असेल ना एकादशी किंवा महाशिवरात्री, त्यावेळेस हमखास आम्ही उपवासाचं बनवतो, पण उपवास तर नसतोच आमचा. तर इथे मी टेस्ट करून बघितलं, तर टेस्टला पण खूप छान झाले होते. रायतासाठी मी 2 काकडी मिक्सरमध्ये वाटून घेतले, त्याच्यामध्ये दही ॲड केलं, चवीनुसार साखर ॲड केली आणि त्याला छान मिक्स करून घेतलं. तर फायनली आपले साबुदाणा वडा आणि रायता रेडी आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.